हॅलो एव्हरीवन. तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि आय नो सगळेच आपापल्या घरी पापड, लोणची आणि सांडगे बनवणार असतील. तर अशा प्रकारे माझी पण सुरुवात झालेली आहे बटाट्याच्या चिप्सनी. तर इकडे सर्वप्रथम ना मी बटाटे चांगल्यापैकी स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्याच्यानंतर सालं काढून मिठाच्या पाण्यात टाकले. मग दुसऱ्या पातेल्यात मीठ टाकलं आहे पाण्यामध्ये आणि अशा स्लायसरच्या हेल्पनी ना चांगल्यापैकी बटाटे स्लाईस करून घ्यायचे आहेत. जास्त जाड नाही, नाही जास्त पातळ, अशा मीडियम पद्धतीचे ठेवायचे आहेत. आणि ही थोडीशी दुसरी डिझाईन ट्राय केली जी मार्केटमध्ये येतात तशा पद्धतीचे. त्याच्यानंतर हे बघा बघा किती मस्त छान रेडी आहे. त्याच्यानंतर टोपामध्ये पाणी ॲड केलं आहे, मीठ ॲड केलं आहे आणि मग आपले जे आपण स्लाईस केलेले बटाटे ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. जास्ती नाही, 3 ते 4 मिनटं आपल्याला फक्त शिजवायचं आहे. हे बघा अशा प्रकारे असं थोडंसं तुटलं पाहिजे. मग थंड पाण्यात ॲड करून घ्यायचं हे चांगल्यापैकी आणि मग वाळत घालायचं आहे 3 दिवसासाठी. मी 1 दिवस हे घरात वाळत घातलं आणि 2 दिवस उन्हामध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि ट्रस्ट मी हे एवढे मस्त बनून रेडी होतील ना, सुकल्यानंतर हे काही अशा पद्धतीचं दिसतं आणि खायला तर खूपच भारी लागते. त्याच्यानंतर बघा तुम्हाला मी इकडे तळून पण दाखवते. तेल ॲड केलं आहे, नंतर आपले जे चिप्स रेडी केलेले आपण ते ॲड करायचे आहेत, चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे बघा मग ह्याच्यावरती मी चाट मसाला, रेड चिली पावडर आणि सॉल्ट टाकलं आणि इतके क्रिस्पी असे हे चिप्स बनवून रेडी होतात ना, खूप मस्त लागतात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी ना माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.